अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। धावत्या स्कूल व्हॅनमधून 2 चिमुरडे विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेलेत। फातिमा शाळेची ही खासगी व्हॅन नेताजी मार्केट परिसरातून जात असताना अचानक डिक्कीतून 2 विद्यार्थी रस्त्यावर पडले। हे पाहून क्षणभर परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने मागून कोणतंही वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला, पण दोघांनाही गंभीर दुखापत झाली। यापैकी एका विद्यार्थ्याच्या डोक्याला जबर मार लागलाय। सगळ्यात गंभीर बाब म्हणजे व्हॅन चालकाला ही घटना कळलीच नाही, तो थेट पुढे निघून गेला। मात्र मागून येणाऱ्या एका सजग रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षा थांबवली आणि दोन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। भर दुपारी शहरात चक्क खासगी पांढऱ्या नंबरच्या वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती। अधिकृत मान्यता नसतानाही या व्हॅनमध्ये 20 पेक्षा अधिक मुले बसवली जात होती। या प्रकरणात व्हॅन चालक सोलमन सकप्पा, अटेंडंट उषा बळी आणि कविता जाधव यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे। अधिकाऱ्यांची कारवाई केवळ अपघातानंतरच का? दुर्दैव टळलं, पण उद्या पुन्हा असं काही घडलं तर जबाबदार कोण? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होणार का, की पुन्हा एक अपघात आणि त्यानंतरची कारवाई हे सत्र सुरूच राहणार? द पोलीस न्यूज ब्युरो, अंबरनाथ।